वीर आणि वीरचे बाबा टेकडीवर माझ्या अगोदर आले होते आणि मी नंतर आले. काल वीरच्या वैष्णवी दिदीचे लग्न झाले. आता आमच्या टेकडीवरती बघा किती छान छान पाणी, पण तरी आम्ही स्वच्छ पाणी आमच्या लेकरांसाठी भरून ठेवलेलं आहे डब्यामध्ये. चल वीर, चल पप्पा गेले, चला थोडंसं जा. आता वीरला करमणार नाही माझ्या, मी टाकणार आहे तो शॉर्ट व्हिडिओ. चल ए बाबू चल ना, हे खाली नको बसू दादा, ओलं आहे रे. चल 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 चल. ए जानू इकडे बघ, इकडे बघ, मेरी जान आहे. चला चला चला. गुड बॉय माझं आहे, गुड बॉय. किती सोनं आहे ना माझं. इतकं सुंदर झाली ना आमची टेकडी. कधी हे दिवस पाहण्यासाठी डोळे आणि मन इतके आतुर झाले होते ना. सगळे ऋतू सारखेच आहेत, म्हणजे आपल्याला हवे असे वाटणारे, पण सगळ्यात जास्त ऋतू पावसाळा. काही लोकांना नाही आवडत चिकचिकीमुळे, पण आम्हाला शेतकऱ्यांना पावसाची खूप आतुरता असते. जा पप्पा गेले. हा आहे आमच्या टेकडीवरील स्वर्ग. माझ्यासाठी हा स्वर्गच आहे. ते असे धबधबे, हे धबधबे नाहीत, पण निसर्गाने निर्माण केलेले हे झरे आहेत बघा. गावाकडे खूप ठिकठिकाणी हे झरे पाहायला मिळतात आणि हे पाहण्यासाठी डोळे किती, म्हणजे एक वर्षांनी आहे तसं तर, हा वर्षांनीच पावसाला सुरुवात होते, पण हा जो आनंद खरंच काय सुंदर असं वातावरण. पण हे अगदी जवळ आहे बघा मार्केट आहे पुणे इथून. आता इथं शेजारीच खूप मोठमोठे इमारती झाल्यात. काही दिवसांनी हे पण संपणार. याचं खूप दुःख होतं आणि त्रासही होतो, पण सांगणार कोणाला. आपल्या इथले लोक जमिनी विकून मोकळे होतात पैसे घेऊन. बाहेरील राज्यातले लोक येतात आणि त्या आपल्या जागेवर हक्क दाखवतात. काही दिवसांनी आपल्याला इथून काढू शकतील ते. त्यामुळे सावध राहा. आपल्या जमिनी वाचवा तर आपलं राज्य वाचेल, नाहीतर आता आमच्या टेकडीवरील लेकरांना पाण्याची गरज नाही. आणि हे नॅचरल पाणी आहे, नॅचरल. हे पाणी मीही पिते. ये इकडे बघा, इथे जवळच अशा मोठमोठ्या इमारती झाल्या आहेत. काय होईल या टेकडीचा उद्या. खूप त्रास होतो विचार करून. हे आहे आमचं मार्केट या पुणे बिबीवाडी या साईडला आहे. खूप दिवसांनी मी पूर्ण टेकडीवरती आले. चल विरा, चल 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 चल. आता चालताना दुखतोय का काय? खा. बरोबर. गवत खाणारा प्राणी, गवत खाणारा प्राणी आमचं पाय बांधून आलाय टेकडीवरती. हे प्राणी गवत खातो तो. आता तुला गवताची कमतरता नाही भासणार. काल दिदीचं लग्न झाल्यामुळे ना खूप लोकांचे फोन येतात, कारण आम्ही कमी लोकांच्यात लग्न केलं. पैसे वाचवणे गरजेचे होते. आम्हाला मुख्य प्राण्यांसाठी खूप काही करायचं आहे रस्त्यावरच्या. कारण जर लग्नामध्ये बेस्ट खर्च केला तर तसा काही उपयोग नसतो. नावं ठेवणारे तर अनेक असतात आणि मराठी आमच्या समाजामध्ये तर तसे अनेक आहेत. म्हणून आमच्या दिदीने सांगितलं की खरं तर तिला रजिस्टर लग्न करायचं होतं, पण नाही, पप्पा म्हटले तसं नाही, आपण करूया छोटंसं. तर झालं तिचं लग्न. कारण लेकरांसाठी खूप काही करायचं हो. काही लोकांना खूप त्रास होतो. आम्ही लेकरांना खायला देतो रस्त्यावरचे, पण ती थोडा विचार करत नाही की आज पाऊस पडतो, अन्न पाण्यासाठी त्यांना मिळतच नाही. अगदी 1% लोक त्यांच्यासाठी खायला देतात, तर ते लोकही आम्हाला इतका त्रास होतो त्या गोष्टीचा. म्हणजे किती त्रास देतात रोज भांडणं. हे बघा पुणे सिटी.
आणि इथे बघा आमच्या आता टेकडी शेजारी एवढं 40-40 मजली इमारती झालेल्या आहेत. आमच्या टेकडीचं कसं होणार, राहते का जाते माहीत नाही काही दिवसांनी. साहेबांना भात ठेवला होता खायला, दही दूध भात मिक्स करून. तर साहेब इथे दरवाजातच आहेत. चल पटकन चल. दीदीचं लग्न झालं, दीदीच्या घरी गेली आणि आज तिची घरी सत्यनारायणाची पूजा आहे लग्नाची. आम्हाला जायचं आहे. आणि आमचा बाबू बघा भात ठेवला आहे, हा बघा याच्या बघा नखरे. चल पटकन चल. पाहुणे गेले आमच्या सगळे, त्यामुळं घरात सगळीकडे पसाराच आहे. वीर खाली बस, राग येतोय मला, बस खाली. वीर खाली बस, राग येतोय मला. हां, तुला आता फटके दिल्याशिवाय पर्यायच नाही मला असं वाटतंय. अरे हे बघा पळाला. कसं चारायचं या पोराला. वरती जायचं नाही वीर, खाली आहे. आजी ओरडल, आजीचा ब्लाऊज आहे. कसं चारायचं ह्याला भात. आंघोळ घातल्यास पप्पांनी, चिखलात भरला होता. हे बघा भात. रोज फूड खाऊन खाऊन पोटाचा प्रॉब्लेम होतो, म्हणून कधीतरी दही भात. तसं तर रोजच खाल्लं पाहिजे यांनी, पण हा असा प्राणी आहे की तो खातच नाही आहे. त्याला दूध भात घेतला ना की तो पळून जातो. हो ना वीर? खूप नखरे झालेत आता तुझे, खूपच नखरे झालेत. हा दर पटकन आकर. एवढा वेळ तरी असतो का रे वीर? पटकन आकर, पटकन आकर. सगळं सांडेल. खरा बोल वीर, पटकन. आहे का किती म्हणजे आता करायचं काय. हे दर पटकन. कोणतरी आले आणि पप्पांना सांगणार आहे मी तुला ओरडायला.